सध्या केवळ भारत पाकिस्तानच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एकच चर्चा आहे की भारत पाकिस्तान युद्ध आता अटळ आहे। इतकंच नव्हे तर काही ज्योतिषाचार्यांनी देखील येत्या 36 तासांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होईल असं भाकीत वर्तवलंय। आता मुळातच भारत पाकिस्तानला नेमकं कोणत्या स्वरूपात प्रत्युत्तर देणार याची चर्चा रंगली असतानाच अमेरिका नेमकी कुणाच्या बाजूने आहे का अमेरिका नेहमीप्रमाणे आपली डबल ढोलकी वाजवत बसणार आहे याचं उत्तर मात्र अजूनही नीटसं मिळालेलं नाहीये। आणि याच विषयावर मी लाईव्ह करतोय अमेरिकेचं तळ्यात मळ्यात नेमकी कुणाच्या बाजूने भारत की पाकिस्तान। कारण आतापर्यंत जर आपण अमेरिकेची भूमिका पाहिली तर ती कायम सामान्यतः पाकिस्तानच्या बाजूनच राहिलेली आहे। 1971चं आपण भारत पाक युद्ध पाहिलं तेव्हा देखील अमेरिकेचा पाठिंबा हा पाकिस्तानलाच होता। आणि या आशिया खंडामध्ये अमेरिकेला भारत कसा अस्थिर राहील कसा अशांत राहील याच दृष्टिकोनात आतापर्यंत अमेरिकेने पावले उचललेली आहेत। कायम अमेरिका भारताला अशा कोणत्या तरी सावटाखाली ठेवायचं जेणेकरून जी काही शस्त्र निर्मितीची किंवा शस्त्रास्त्र मदतीची गरज जेव्हा भारताला भासेल तेव्हा भारत आपल्याकडे धावून येईल। शिवाय अमेरिका हा पूर्ण व्यवहारवादी देश आहे। कायम प्रत्येक वेळी आपला काय फायदा आहे हेच पाहत असतं। पाकिस्तानची बाजू घेत नाही असं म्हणायचं आणि पाकिस्तानलाच पाहिजे ती मदत पुरवायची हा अमेरिकेचा स्थायी स्वभाव आहे। भले अमेरिकेला भारताशी व्यापारातले संबंध चांगले ठेवायचे असले तरी आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ देश या जगात निर्माण होऊ नये अशी कायम भूमिका अमेरिका घेत आली आहे। तिकडे एकतर चीन असेल फ्रान्स असेल हे अमेरिकेच्या कायम डोकेदुखीच्या भूमिकेतले दोन देश राहिलेले असताना आता भारताची देखील अर्थव्यवस्था बळकट होत असल्यानं भारत देखील आता जगाच्या नकाशावर विकसित देश म्हणून पावलं टाकत असल्यानं काहीही केलं तरी भारताला आपल्या कैयात कसं ठेवता येईल हा प्रयत्न अमेरिका कायम करत आली। आता उदाहरणार्थ जेव्हा पहलगामवर हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी लगेच अमेरिकेने स्टेटमेंट दिलं की आम्ही भारताच्या दुःखात सहभागी आहोत, दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आम्ही भारताच्या बाजूने आहोत आणि भारत या गोष्टीला जे काही प्रत्युत्तर देईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं एका बाजूने बोललं तितक्यात त्यांचेच उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी एका मुलाखतीमध्ये असं स्पष्ट म्हटलं की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत त्यामुळे आम्हाला काळजी वाटते म्हणून भारतानं किमान जे काही प्रत्युत्तर द्यायचंय ते द्यावं पण त्याचा काही विपरीत परिणाम होणार नाही याकडे देखील लक्ष द्यावं। शिवाय तिकडे पाकिस्ताननं ज्या दहशतवाद्यांनी भारतात हल्ला चढवला त्या जबाबदार दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी भारताला सहकार्य करावं असं देखील म्हटलं। त्यामुळे पाकिस्तान हा देखील जवळचा भारत हा देखील जवळचा असं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी याच्या आधीच म्हटलेलं आहे। त्यामुळे नेमकी पाकिस्तानची भूमिका काय असेल तर ती कायम तळ्यात मळ्यात राहिलेली आहे। आपल्याला आठवत असेल जेव्हा 9/11चा हल्ला झाला होता अमेरिकेवर त्यावेळेला काय अमेरिकेने भारताशी आणि इतर देशांची चर्चा केली होती का आता आम्ही काय करू म्हणून स्वतः पाकिस्तानात घुसून लादेन आणि दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यात अमेरिका सर्वात पहिल्यांदा आघाडीवर आली होती। त्यामुळे अमेरिकेनं आम्हाला शहाणपणा शिकवू नये आणि हा बाता मारू पण नये। जेव्हा तुमचं जळतं तेव्हा मात्र तुम्ही दुसऱ्यांना विचारत बसत नाही की आमच्या इथं जळते पाणी टाका म्हणून, स्वतःच बॅरलच्या बॅरल टाकून आग विझवता आणि आता आमच्या इथं जेव्हा जळतंय तेव्हा तुम्ही पाणी तर त्यावर टाकतच नाही उलट ती आग कशी धुमसत राहील याचाच प्रयत्न करत बसताय। मुळातच अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवता कामा नये हे भारताला पहिल्यापासून कळून चुकलेलं आहे। त्यामुळे भारत देखील यावेळी भले
10-12 दिवस उलटून गेले असतील दहशतवादी हल्ल्याला, तरी देखील भारतानं जी आत्ताची भूमिका घेतलेली आहे ती पहिले डिप्लोमॅटिक घेतलेली आहे. सिंधू नदीचा पाण्याचा करार आहे तो स्थगित करणं असेल किंवा एअरस्पेस बंदी करणं असेल, व्यापार संबंध थांबवणं असेल पाकिस्तान सोबतचे, किंवा जे काही पाकिस्तानी आपल्या भारतामध्ये विनापरवाना राहत आहेत त्यांना हाकलून काढणं असेल, या सगळ्या गोष्टी भारत डिप्लोमॅटिक स्ट्रॅटेजी वापरून करत आहे. पण ज्याला म्हणतात ना की नाक दाबलं की तोंड उघडतं, तशी भूमिका भारत निश्चितच हाती घेईल. जसा सिंह ज्याला 5 पावलं मागं जातो आधी आणि असं वाटतं इतरांना की आता सिंह घाबरला की काय, पण नाही, ते त्याचं सिंहावर लोकन असतं आणि मग तो जी झेप घेतो ती थेट नरडीचा घोट घेण्या इतपत असते. त्यामुळे हे जे पाकिस्तानचे बरळणारे जे नेते आहेत ना, ते पंतप्रधान शाहबाज शरीफ असतील किंवा लष्कर प्रमुख आसिफ मुनीर असतील किंवा तो बिलावल भुत्तो बित्तो, यांच्या वल्गनांना घाबरण्यात काही अर्थ नाही. या पोकळ धमक्या आहेत. अण्वस्त्रधारी करून अमेरिकेनं पाकिस्तानकडे पण अण्वस्त्र आहेत बरं का, अशी उगाचच आपल्याला धमकी देणं काही अर्थ नाही. अण्वस्त्र सगळ्यांकडेच आहेत. रशिया आणि युक्रेनचं युद्ध गेली किती वर्ष आपण बघतोय. रशिया कायम रोज पुतीन उठून आम्ही अण्वस्त्र टाकू, आम्ही अणुबॉम्ब हल्ला करू. काही नाही. कारण की मुळातच अण्वस्त्र किंवा अणुबॉम्ब हल्ल्यानं नुकसान त्या देशासोबत आपलं देखील होणार आहे, हे पक्क प्रत्येक देशाला ठाऊक आहे. आपण ऑलरेडी आम्ही पहिल्यांदा अणुबॉम्बचा किंवा अण्वस्त्रांचा वापर करणार नाही असं स्पष्टपणे पाकिस्तान आणि भारतानं करारात म्हटलेलं आहे. आता करार कोण मोडतंय याच्यावर डिपेंड आहे. शिवाय पाकिस्तान प्रत्येक वेळी काय ना काहीतरी कुरघोडी काढून, मग कुपवाडा असेल, पूंछ असेल, बारामुल्ला असेल, उगाचच काहीतरी भारताच्या नको त्या महत्वाच्या भूमिकेमध्ये काहीतरी बदल घडेल असा प्रयत्न करत राहायचं आणि आपली पोळी शेकत बसायचं आणि परत बाहेर तिकडे जाऊन UN मध्ये जाऊन बॉम्बलायचं. बघा भारत कसा दहशतवादाला खतपाणी घालतोय. खरं म्हणजे पाकिस्तान किती खतपाणी घालतोय दहशतवादाला, किंवा दहशतवादाची फॅक्टरी म्हणूनच हा देश खरं तर म्हटला जातो. अशा पाकिस्तान्यांनी शेवटी 57 देश एकत्र केलेत आणि प्रत्येकाकडनं भिका मागून आम्हाला मदत करा बरं का, आम्हाला मदत करा बरं का. आता तुम्ही कुणाची मदत घेताय काय याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला इतकंच म्हणायचंय, आम्ही कुणाची मदत घेतोय यापेक्षा आम्ही आमच्या जोरावर आमच्या बळावर काय करतोय ते आम्ही करणार आहोत. त्यामुळे जो काही भारत प्रत्युत्तर देणार असेल किंवा भारत जे काही स्ट्राईक करणार असेल ते काही कोणाला सांगून नाही ना करणार आपण, किंवा नाही आता मी उद्या हल्ला करतोय बरं का तुमच्यावर. या असल्या गोष्टी आणि असल्या वल्गना करण्यात काही अर्थ नाही. भारतानं जेव्हा उरीवर त्या ठिकाणी पाकिस्तानात घुसून आपण सर्जिकल स्ट्राईक केला किंवा पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर आपण बारामुल्लामध्ये एअर स्ट्राईक केला, हे काय सांगून केलं नव्हतं. 3 मेला कारगिल युद्धाची सुरुवात झाली होती. आलंय 3 मे उद्याच, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे भारताला कोणी तारका बिरका सांगू नयेत आणि भारतानं कसं उत्तर द्यायचं हे भारताला कोणी शहाणपणाला शिकवू पण नाही. कारण आमचा देश, आमचे नेते सक्षम आहेत. आमचे सगळे जेवढे काही विरोधी पक्षातले नेते मंडळी असतील ते सगळे आता एक झालेले आहेत. कारण की जेव्हा भारतावर हल्ला होतो तेव्हा तो आमच्या आत्म्यावर हल्ला असतो आणि तो हल्ला परतून लावणं किंवा त्याला प्रत्युत्तर देणं हे आमचं काम आहे. आमच्या घरात काय चाललंय हे कोणी डोकावून बघून आम्हाला शिकवण्याची गरज नाही. मुळातच एकत्रित कुटुंब पद्धती ही भारतानं अस्तित्वात आणलेली आहे. भले आमच्यात भांडणं असतात पण आम्ही ती चव्हाट्यावर मांडत नाही. ज्यावेळी आमच्या घरावर प्रसंग येतो संपूर्ण घरावर, त्यावेळी गावाने येऊन आमच्या घरात हस्तक्षेप करायचा नसतो. आम्ही काय उत्तर द्यायचं हे आम्ही ठरवू. त्यामुळं इथं अमेरिका जी काही बरळतीये किंवा कधी तळ्यात कधी मळ्यात कळतीये याचा काही उपयोग नाही. कारण आपल्याला आठवत असेल 71च्या युद्धात सुद्धा या अमेरिकेनं पाकिस्तानची सरी ओढली होती. शिवाय इकडे तिकडे फक्त उगाचच आम्ही किती भारताच्या बाजूने आहोत असं दाखवायचं आणि मग टेरिफ कराच्या माध्यमातून भारतावर नको तितका कर लादायचा. या सगळ्या गोष्टी अमेरिकेच्या आत्ता बघितलेल्या आहेत आपण. मुळातच अमेरिका स्वतःच त्यांच्या धोरणामुळे फसलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे जे काही टेरिफ करामुळे अडचणीत आलेले आहेत, स्वतःचा देश अडचणीत आणलाय आणि इतरांना पण अडचणीत त्यांनी टाकलेला आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा हा तणाव वाढत जाईल ना, तेव्हा लष्करी जर संघर्ष झाला म्हणजे युद्ध झालंच तर अमेरिका कुणाला पाठिंबा देईल हे काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळेलच. शिवाय
जरी आत्ता आपण असं म्हटलं की बाबा भारत क्वाडचा सदस्य आहे, क्वाड, आणि सध्या अमेरिका आणि चीनमध्ये टेरिफ वॉर सुरू आहे, त्यामुळे चीन पाकिस्तान एकमेकांच्या खूप म्हणतो ना आपण जवळचे आहेत आणि त्यामुळे त्याच्याकडे पाकिस्तान अमेरिका लक्ष देईलच. पण मुळात क्वाड हा शब्द क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग मधील क्वाड्रिलॅटरल शब्दापासून आलेला आहे आणि यात भारताबरोबरच अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा पण समावेश आहे. त्यामुळं सध्या ट्रम्प यांना अमेरिकन सैन्य प्रत्यक्ष कोणत्याही संघर्षात सहभागी होऊ नये हेच त्यांचं धोरण आहे. कारण की उद्या जर या युद्धातून तिसरं युद्ध, ज्याला आपण महायुद्ध म्हणू, ते जर पुढे आलंच तर आपण काय करायचं हा या क्वाडच्या सदस्याला विचार करावा लागेल. त्यामुळं अमेरिकेचीच आत्ता इतकी वाईट परिस्थिती आहे, त्यांच्याकडेच तिकडे मोर्चे निघतायत याच डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणाच्या विरोधात, आणि त्यांनी आपलीच परराष्ट्र नीती जी आहे तीच व्यवस्थित पहिल्यांदा सुधारायला हवी, याबाबत त्यांनी भारताला सांगू नये. शिवाय अमेरिका या सगळ्या प्रकरणामध्ये थेट सहभागी होऊ शकतं का, तर उत्तर नाही आहे. कारण की मुळातच अमेरिका त्यांच्या मित्र राष्ट्र सौदी अरेबियाच्या माध्यमातून या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या भूमिका निभावू शकते असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. कारण मुळातच सौदी अरेबियासह इतर अनेक देशांनी आता भारत पाकमधला तणाव कमी व्हावा यासाठी राजकीय प्रयत्न किंवा आपण राजनैतिक प्रयत्न म्हणू हे सुरू केलेले आहेत. याच्यावरूनच कळतंय की अमेरिकेने सौदी अरेबियाला सांगितलेलं आहे की बाबा यांच्यातला तणाव कसा कमी होईल याचा प्रयत्न करा. शिवाय ट्रम्प यांच्यासाठी भारत किंवा पाकिस्तान, दक्षिण आशिया याला आत्ता फारसं प्राधान्य नाही आहे. त्यांना प्राधान्य आहे व्यावसायिकता जपण्याचं. एकतर स्वतःच्या देशांतर्गत अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये इमिग्रेशन आहे, आर्थिक धोरण आहे, टेरिफ वॉर आहे, महागाई आहे, या सगळ्या गोष्टींनी अमेरिका आधीच पिचलेली आहे. त्यात पुन्हा तिसऱ्या महायुद्धात कुठेतरी तोंड घालणं हे अमेरिकेला आत्ता देखील परवडणारं नाही, अशी अमेरिकेची परिस्थिती आहे. काही जाणकारांना असं वाटतं की अमेरिकेचे पाकिस्तानशी जुने आणि घनिष्ठ संबंध आहेत आणि दक्षिण आशियात भारताला पूर्ण मोकळीक मिळेल असं वातावरण निर्माण होऊ नये असं अमेरिकेला वाटत नाही. म्हणजे व्हावं असं अमेरिकेला वाटत नाही आणि हे खरंच आहे. त्याचं कारण जसा भारत वरचढ होत जाईल तसा आपलीच उद्या भविष्यात डोकेदुखी ठरू शकतो हे अमेरिकेला कळलेलं आहे. अलीकडच्या काळात भारतासोबत भले संबंध सुधारले असतील पण पाकिस्तान हा त्यांचा धोरणात्मक भागीदार आहे. शिवाय दोघांमध्ये लष्करी संबंध आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक युद्धात पाकिस्तानला अमेरिकेनं युद्धनीती सगळं काही पुरवलेलं आहे, शस्त्र पुरवलेली आहेत. त्यामुळं मुळातच पाकिस्ताननं भले गुप्तपणे तालिबानला पाठिंबा दिला असेल आणि अमेरिकेने पाकिस्तान विरुद्ध छोटी छोटी पावलं उचलली असतील तरी पाकिस्ताननं कधीही अमेरिकेच्या विरोधात तोंड उघडलेलं नाही किंवा अमेरिकेवर दडावलेलं नाही, कारण की पाकिस्तानला पण माहिती आहे अमेरिका आपला मित्र पक्ष आहे. आता अलीकडच अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं पाकिस्तान, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह 8 देशांमधील 70 कंपन्यांवर निर्यात बंदी आणली. अर्थात एकीकडे दाखवायचं की आम्ही तुमच्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या आमच्या ज्या ध्येयात्मक धोरण आहे, जे आमचं परराष्ट्रनीती धोरण आहे किंवा विकासात्मक धोरण आहे त्याला बाधा आणतायत, आमच्या अमेरिकेच्या धोरणाविरुद्ध आहेत असं दाखवून द्यायचं. पण आतल्या गोट्यातनं पाकिस्तानला मदत करणं हे अमेरिकेनं आत्तापर्यंत करतच आणलेलं आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिका अनेक आघाड्यांवर अडकलेली आहे. त्यांच्याच घरातले सगळे वाद तेच चव्हाट्यावर आलेले आहेत आत्ता. आणि अशा स्थितीत अमेरिका, पाकिस्तान का भारत हा विचार करण्यापेक्षा तटस्थ राहून फक्त इतर आपल्या मित्र राष्ट्रांना पुढं करून यांच्यातला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करेल. स्वतःहून सहभागी होईल असं आता तरी वाटत नाही. एकूणच काय, अमेरिकेसमोर सगळ्यात मोठी समस्या रशिया आणि युक्रेनचं युद्ध. हे डोनाल्ड ट्रम्प मोठ्या थाटात म्हणाले होते की मी अध्यक्ष झाल्या युद्ध संपून दाखवतो. काही तसं झालेलं नाही. शिवाय अमेरिकेवर या सगळ्या गोष्टीचा आर्थिक ताण पण पडतोय. आता ट्रम्प यांच्या आत्ताच्या टेरिफच्या धोरणामुळे एकतर सगळे देश नाराज झालेले आहेत अमेरिकेवर. अशा वेळी अमेरिका एकटं पडेल आणि अमेरिका जर कुठल्या पाकिस्तान आणि भारत यांच्या बाजूच्या एका तरी देशाची जर त्यांनी पकड घेतली तर जे समजा भारताची बाजू घेतली तर पाकिस्तानचे जे मित्र राष्ट्र आहेत ते अमेरिकेवर नाराज होणार, पाकिस्तानची बाजू घेतली तर भारताचे जे मित्र राष्ट्र आहेत ते अमेरिकेवर नाराज होणार. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तोटा हा अमेरिकेचाच होणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातला मुद्दा हा चर्चेतनं कसा सोडवता येईल यावरच अमेरिका भर देईल. म्हणून तर त्यांच्या उपाध्यक्षांनी जे पहलगामचा हल्ला झाला तेव्हा हे त्यांची पत्नी आणि ते उषा नावाची पत्नी आणि ते स्वतः जोडपं भारतात होतं, फिरायला आलं होतं. त्यामुळं
त्यांनी त्यावेळी तर निषेध नोंदवला, पण आता मात्र अमेरिकेत जाऊन बाता मारतायत की शांततेत घ्या, दोघंही अण्वस्त्रधारी देश आहेत, आम्हाला जरा काळजी वाटते. मुळातच पाकिस्तान आम्ही हा हल्लाच केला नाही असं जर म्हणत असेल, तर भारतावर जबाबदार असलेल्या, भारतावर हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान कसं काय शोधायला मदत करेल, कसं काय सहकार्य करेल? त्यामुळे अमेरिकेची कूटनीती आहे याच्या पलीकडे काही नाही. अमेरिकेने कितीही जरी घसा ताणून आणि उगाच मगरमिठीसारखी मिठी घेऊन मोदींना हातात हात देऊन दाखवलं आमची मैत्री किती आहे, त्याचा काही उपयोग नाही. आणि मोदींना देखील हे पक्कं माहिती आहे की अमेरिका फक्त वरवर ही बाता मारते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अमेरिका, भारत की पाकिस्तान या आता तळ्यात मळ्यात झालेलं आहे अमेरिकेचं. त्यामुळे ती बुचकळ्यात पडलेली आहे. नक्की बाजू कोणी घ्यायची? त्यामुळे वेट अँड सी. अमेरिका देखील भूमिका घेतलेली आहे आणि भारतानं गेली 10-12 दिवस जे काही मौन धारण केलेलं आहे, खामोशी जी काही आता सगळीकडे दोन्ही बॉर्डरवर आहे, याचं उत्तर हेच आहे की भारत प्रत्युत्तर देणार. कालचंच आपण अमित शहाचं देखील वक्तव्य गृहमंत्र्यांचं आपल्या ऐकलेलं आहे की चुन चुन के मारेंगे. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी धूर दिसतोय म्हणजे आग लागलेली आहे. आता त्याचा स्फोट किंवा आगीचा गोळा लवकरात लवकर दिसेलच. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाचार्याची गरज नाही. फक्त प्रश्न हाच आहे की टाईम, दिवस आणि पद्धत या सगळ्या गोष्टी मोदींनी आपल्या भारतीय लष्करावर सोडलेल्या आहेत. ती सूट त्यांना दिलेली आहे. त्यामुळे आता भारतीय लष्कर काय पाऊल उचलतंय याचं उत्तर लवकरच अख्खा देश म्हणजे पाकिस्तान आणि अख्खं जग पाहणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.